नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत जगताप द यश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। परत एकदा मी तुमच्यासमोर करंट अफेअर्सचं लेक्चर घेऊन आलेलो आहे। मागे आम्ही म्हटलेलं होतं की करंट अफेअर्सचे तुम्हाला डेलीमध्ये लेक्चर्स येणार, तर तुम्ही ते फॉलो करा। पण काही टेक्निकल इश्यूज होते, आमची काही तांत्रिक बाबी होत्या, त्यामुळे मध्यंतरी जे मधातला पिरियड होता त्यामध्ये आमची करंट अफेअर्सची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, अपलोड करू शकलो नाही काही तांत्रिक कारणामुळे। तर ते आता जे तांत्रिक बाबी होत्या त्या आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत। यानंतर तुम्हाला मात्र रेग्युलर व्हिडिओ आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। नियमितपणे तुम्हाला करंट अफेअर्सचे रोजचे व्हिडिओ तुमच्या आमच्या YouTube चॅनलवर अपलोड होतील। तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर द यश अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे जेणेकरून नियमितपणे तुम्हाला आमचे व्हिडिओ मिळत राहतील। तर आजच्या चालू घडामोडी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर वळूया आपल्या पहिल्या न्यूजकडे। तर माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर आणखी उंच झालेलं आहे, म्हणजे ते उंच होतं जगात सर्वात उंच शिखर, पण ते आणखी उंच झालेलं आहे। नवीन मोजणी करण्यात आलेली आहे। नेपाळ आणि चायना या दोन्ही देशांनी संयुक्तपणे यांची मोजणी केलेली आहे। तर ती नवीन उंची किती भरली, तर नवीन उंची आहे 8848.86 मीटर। ही माउंट एव्हरेस्टची नवीन उंची आहे। तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, जगातील सर्वात उंच शिखर आहे हिमालयात आहे, नेपाळ या देशात आहे, आणि त्याची उंची ही 8848.86 मीटर अशी नवीन उंची ठरवण्यात आलेली आहे। याच्या आधी 1954 मध्ये सर्वे ऑफ इंडियाने ती उंची 8848 अशी निश्चित केलेली होती। म्हणजे सर्वे ऑफ इंडियाने मोजलं होतं आधी 1954 मध्ये, तेव्हा उंची किती होती 8848 मीटर अशी त्यांनी उंची ती ठरवलेली होती किंवा निश्चित केलेली होती। तर तीच उंची ग्राह्य धरली जात होती। पण काय झालं, 2015 मध्ये नेपाळमध्ये जो भूकंप आलेला होता, तर त्या भूकंपामध्ये काही पर्वताची उंची, त्या पर्वतरांगेतील हिमालय पर्वतरांगेतील काही पर्वतांची उंची कमी आढळलेली होती शास्त्रज्ञांना। तर त्यामुळे त्यांना वाटत होतं की हिमालयाची एव्हरेस्टची उंची पण घटलेली असेल, माउंट एव्हरेस्टची पण उंची घटलेली असेल। तर त्या संदर्भात, त्या पार्श्वभूमीवर चीन आणि नेपाळ यांचा ऑक्टोबर 2019 मध्ये एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी एक करार झालेला होता, आणि त्या करारानुसार ही उंची किंवा नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टची उंची परत एकदा मोजण्यात आलेली होती। तर ती आता भरली 8848.86, आणि आधी जेव्हा सर्वे ऑफ इंडियाने मोजली होती 1954 मध्ये, तेव्हा ती होती 8848 मीटर। म्हणजे आता किती 86 सेंटीमीटरने वाढ झालेली आहे, किंवा 0.86 मीटरनी। लक्षात ठेवा, 0.86 मीटर किंवा 86 सेंटीमीटर, ते एवढ्याने ती उंची आता वाढलेली आहे। आता झालेली आहे 8848.86। दोन देशांमध्ये करार झालेला होता आणि त्यानुसार ही उंची मोजण्यात आली। तर दोन्ही देशांच्या सर्वेक्षकांनी दोन पद्धतीचा उपयोग केला। एक त्रिकोणमितीय पद्धत, ज्याला आपण ट्रिगोनोमेट्री म्हणतो, आणि दुसरी होती ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, जीपीएस, जे मोबाईल मध्ये वगैरे आपण यूज करतो। तर ते जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, या दोन सिस्टमनुसार ही उंची मोजण्यात आलेली आहे। तर नेपाळने मोजली बंगालच्या उपसागरापासून, म्हणजे इकडनं जर विचार केला तर बंगालच्या उपसागरापासून नेपाळनं उंची मोजत नेली, आणि तिकडनं एलओसी पासून चायनाने ती उंची मोजलेली होती। तर अशा पद्धतीने त्यांनी उंची मोजली आणि ती भरली 8848.86। मी वारंवार यासाठी सांगतो की ते तुम्हाला लक्षात राहावं, 8848.86। चीनने आधी पण उंची मोजलेली होती, त्यांनी स्वतः मोजलेली होती ती उंची। तर ती 1975 मध्ये आणि 2005 मध्ये, तेव्हा अनुक्रमे ती भरली होती 8848.13 मीटर, आणि जेव्हा 2005 मध्ये मोजली तेव्हा ती भरली होती 8848.43 मीटर। तर अशा पद्धतीने हिमालयाची नवीन उंची आता ठरवण्यात आलेली आहे। दुसरा महत्त्वाचा आहे कोरोनाच्या संदर्भात। तर कोरोनाच्या संदर्भात पुष्कळ देशांनी लस तयार करण्यात सहभाग घेतलेला होता, किंवा पुष्कळ कंपन्या होत्या की ज्या लस तयार करत होत्या। तर कोरोना प्रतिबंधक पहिली लस ही ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। तुम्ही वाचलं असेल की ब्रिटनमध्ये पहिलं लसीकरण सुरू झालेलं आहे, आणि त्यामध्ये एक आजीबाई आहे मार्गारेट किनन, या 90 वर्षाच्या आजीला कोरोनाची पहिली लस टोचण्यात आलेली आहे। तर कोरोनाची लस घेणारी ही पहिली महिला ठरलेली आहे, कोण, मार्गारेट किनन। आणि कोणती लस आहे, फायझर बायोएनटेक ही जी कंपनी आहे, या कंपनीने जी लस बनवलेली आहे, ती लस, त्या लसीचा कार्यक्रम, लसीकरणाचा कार्यक्रम ब्रिटनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे पहिला देश कोणता आहे, तर ब्रिटन आहे, ज्यांनी लसीकरणाला मान्यता दिली आणि ज्या देशामध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे। तर त्या देशामध्ये पहिली लस कोणाला टोचली गेली, मार्गारेट किनन या आजीला पहिल्यांदा ही लस देण्यात आलेली आहे। तर ती कोरोनाची जी लस आहे ती घेणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे। ही लस 95% प्रभावी आहे असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे जी कंपनी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कोविडवरती किंवा कोरोनावरती ही लस ही 95% प्रभावी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर ही लस कोणाला दिली जाणार आहे, ब्रिटनमध्ये सर्व म्हणजे सरळ
सर्व लोकांना ही लस प्रथमतः तर दिली जाणार नाहीये, तर जे काही प्राथमिक लोक आहेत, तर प्राथमिक याच्यामध्ये जे उच्च प्राथमिकता असलेले लोक आहेत किंवा जे रुग्ण आहेत, म्हणजे जास्त वयाचे लोक उच्च प्राथमिकता गटात येतात, तर त्यांना आणि रुग्णांना ही लस आधी दिली जाणार आहे. तर त्यासाठी त्यांनी 2 कोटी लोक असे ठरवलेले आहेत त्यांनी, आणि त्या 2 कोटी लोकांसाठी प्रत्येकी 2 डोस अशा 4 कोटी डोसेसची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे ब्रिटनने. तर लक्षात ठेवा, मार्गारेट कीनं 90 वर्षाची आजी, कोरोनावरील लस घेणारी पहिली महिला, आणि लसीचं नाव आहे फायझर बायोएनटेक, आणि ब्रिटनमध्ये पहिलं लसीकरण कोविडच्या संदर्भात सुरू झालेलं आहे. आपल्या इथे पण अंतिम टप्प्यात आलेलं आहे, पण अजूनपर्यंत या फायझरनीच, या कंपनीने आपल्या सरकारला पण विनंती केली होती मान्यता देण्यासाठी, पण आपल्या सरकारने त्यांना मान्यता दिलेली नव्हती. सिरमने पण दिली होती, किंवा कोविशिल्ड आहे ह्या पण लसी आपल्या इथे तयार होत आहे, तर त्यांनी पण अकस्मात युद्धसाठी वापरासाठी अर्ज केलेला होता, पण त्याला सरकारने अजूनपर्यंत मान्यता दिलेली नाही. तर आपल्या इथे पण अंतिम टप्प्यात त्याची चालू आहे तपास. त्यानंतर इंडियन मोबाईल काँग्रेस 2020, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं. आता जे कोविडचं प्रकरण आहे, कोरोना, त्यामुळे हे जे काँग्रेस आहे, इंडिया मोबाईल काँग्रेस, हे आभासी पद्धतीने म्हणजे डिजिटल पद्धतीने घेण्यात आलेलं होतं, म्हणजे ऑनलाईन घेण्यात आलेलं होतं. 8 ते 10 डिसेंबर दरम्यान हे चालणार आहे आभासी पद्धतीने. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती, किंवा ही काँग्रेस आयोजित करण्यात आलेली होती. कोण? दूरसंचार विभाग भारत सरकारचं आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हे इंडियन मोबाईल काँग्रेस 2020 हे घेण्यात आलेलं होतं, आयोजित करण्यात आलेलं होतं. याची संकल्पना कोणती होती यावर्षीची? इंडियन मोबाईल काँग्रेस 2020 ची या वर्षीची संकल्पना होती सर्वसमावेशक नवसंकल्पना, स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत. तर ही संकल्पना होती. कोणतीही जेव्हा काँग्रेस किंवा परिषद होते, तर त्याचा संकल्पनेवर म्हणजे त्याच्या थीम वरती प्रश्न येतात की या वर्षीची थीम कोणती होती. तर थीम महत्वाची आहे, तर लक्षात ठेवा, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन, स्मार्ट, सिक्युअर आणि सस्टेनेबल हे याचं थीम होतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन, स्मार्ट, सिक्युअर आणि सस्टेनेबल. जर मराठीत पाहिलं, सर्वसमावेशक नवसंकल्पना, स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत अशी त्याची संकल्पना होती. आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देणे हा एक या काँग्रेसचा उद्देश होता. मोदी गव्हर्नमेंटने जी आत्मनिर्भर भारत योजना प्रस्तुत केलेली होती किंवा आयोजित केली होती, त्याला प्रोत्साहन देणे हा पण याचा एक उद्देश होता. याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा जिओ कंपनीने केली, म्हणजेच मुकेश अंबानी यांनी केलेली होती, की पुढच्या वर्षी जे दुसरी सहामाही आहे त्यामध्ये 5G सेवा जिओ लॉन्च करेल, असं त्यांनी या काँग्रेसमध्ये घोषणा केलेली होती. कोणी? मुकेश अंबानी यांनी, की जे जिओ कंपनी आहे त्यांची ती जिओ कंपनी पुढच्या वर्षी दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा भारतामध्ये लॉन्च करणार आहे. तर पहिली 5G सेवा कुठे लॉन्च झालेली आहे ते पण लक्षात ठेवा. एक फॅक्ट, ती आहे दक्षिण कोरियामध्ये. दक्षिण कोरिया हा देश आहे की जिथे 5G सेवेला प्रारंभ झालेला आहे. तो पहिला देश होता जिथे 5G सेवा प्रारंभ झालेली आहे. त्यानंतर भारतीय वंशाचे अनिल सोनी यांचा WHO फाउंडेशनचे पहिले सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. WHO फाउंडेशन हे स्थापन करण्यात आलेलं होतं मे 2020 मध्ये. जेव्हा कोरोनाचा उपद्रव जास्त वाढलेला होता, तेव्हा अशा आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी WHO ने म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने हे एक फाउंडेशन स्थापन केलेलं होतं, जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशन किंवा WHO फाउंडेशन. तर त्याचे पहिले सीईओ म्हणून भारतीय वंशाचे अनिल सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी पासून त्यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ सुरू होणार आहे. अनिल सोनी बद्दल जास्तची माहिती घेऊया आपण. तर ग्लोबल हेल्थ केअर कंपनी वियाट्रिस यामध्ये त्यांनी कामगिरी केलेली होती, त्यामध्ये ते कार्यरत होते. तिथे ग्लोबल इन्फेक्शन डिसीजचे प्रमुख म्हणून ते 2005 ते 2010 या कालावधीत ते कार्यरत होते. तसेच बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आहे, त्यांचं जे फाउंडेशन आहे आरोग्यावरती काम करतं, ते सामाजिक काम करतं, तर त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये ते कार्य करत होते. त्यानंतर HIV उपचारामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. तर असे अनिल सोनी यांची WHO फाउंडेशनचे पहिले सीईओ म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर ऑलिम्पिक संदर्भात एक न्यूज आहे, तो जो ब्रेक डान्स तुम्ही पाहिलेला असेल, म्हणजे जर आपण स्ट्रीट डान्स पण म्हणतो, तर त्याला क्रीडा प्रकाराची मान्यता मिळालेली आहे. तो क्रीडा प्रकार म्हणून 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यासाठी मान्यता दिलेली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC ने, त्या संदर्भात त्यांना मान्यता दिलेली आहे. तर 2024 मध्ये तुम्हाला ब्रेक डान्स पाहायला मिळणार आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. जे युवा वर्ग आहे त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी त्यांनी याचा समावेश केलेला आहे. परत 3 खेळ दिलेले आहेत.
स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग या तीनही खेळाचा टोकियो ऑलिम्पिक जे 2020 ला होणार होतं, तर त्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तीनही खेळ समाविष्ट केलेले होते. पण आता टोकियो ऑलिम्पिक जे आहे ते कोरोनामुळे पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये वगैरे होणार असं म्हटलं जात आहे. तर या तिन्ही खेळाचा समावेश पण पॅरिस ऑलिम्पिक मध्ये होणार आहे. कोणत्या? स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग हे तीनही खेळ जे आहेत तर ते पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपल्याला दिसणार आहे. इतकं असूनही 10 क्रीडा प्रकार कमी झालेले आहेत. म्हणजे टोकियो ऑलिम्पिक मध्ये जितके क्रीडा प्रकार आहेत त्यापेक्षा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 10 क्रीडा प्रकार कमी आहेत. त्यामध्ये वेटलिफ्टिंग जे आहे, हा जो वेटलिफ्टिंगचा प्रकार आहे त्याचे 4 प्रकार कमी करण्यात आलेले आहेत. वेटलिफ्टिंगच्या 4 प्रकारांना वगळण्यात आलेले पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. त्यामुळे एकूण पदकं राहणारे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 329 पदकं. त्या 329 पदकासाठी स्पर्धा होणार आहे. तर पहिल्यांदा ब्युनॉस आयर्स इथे अर्जेंटिना इथे जो युवा क्रीडा स्पर्धा झालेली होती त्यामध्ये हा जो ब्रेक डान्स आहे किंवा स्ट्रीट डान्स याचं यशस्वी आयोजन केलेलं होतं. आणि जे आपण म्हटलेलं होतं सर्फिंग जे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट केलं जाणार आहे, तर त्याचं जे आयोजन आहे ते प्रशांत महासागरात 15,000 किलोमीटर दूर होणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी होत्या आजच्या. तर आपण पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू करूया की कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. तर माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर, याची उंची 1954 मध्ये सर्वे ऑफ इंडियाने 8,848 मीटर निश्चित केलेली होती. तर परत एकदा त्याची चीन आणि नेपाळने संयुक्तरित्या त्याची मोजणी केलेली आहे आणि त्यामध्ये हे शिखर 86 सेंटीमीटरने वाढलेलं आहे. म्हणजे आता नवी उंची आहे 8,848.86 मीटर. त्यानंतर ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे. कोरोनावरील लसीकरण सुरू करणारा पहिला देश ब्रिटन आहे आणि त्यामध्ये जी पहिली लस ज्यांना देण्यात आलेली आहे त्या आजींचं नाव आहे मार्गारेट किनन. या 90 वर्षीय आजींना पहिली लस कोरोनावरची देण्यात आलेली आहे. नंतर इंडियन मोबाईल काँग्रेस 8 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान भरवलं जाणार आहे आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याची जी थीम होती ती होती इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन, स्मार्ट, सिक्युअर अँड सस्टेनेबल. अशा पद्धतीची थीम होती. या थीमवर आधारित हे इंडिया मोबाईल काँग्रेस 2020 भरवण्यात आलेलं होतं. त्याचमध्ये मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांची जी कंपनी आहे जिओ, ती कंपनी पुढच्या वर्षी दुसऱ्या 6 महिन्यामध्ये 5G सेवा भारतात लॉन्च करेल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. पहिला देश कोणता 5G लॉन्च करणारा किंवा 5G सेवा देणारा? दक्षिण कोरिया. त्यानंतर भारतीय वंशाचे अनिल सोनी यांचा WHO फाउंडेशनचे पहिले CEO म्हणून नियुक्ती झाली. मे 2020 मध्ये या WHO फाउंडेशनची स्थापना झालेली होती. ज्या काही आरोग्य समस्या आहेत त्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी ही जी फाउंडेशन आहे हे स्थापन करण्यात आलेलं होतं. त्याचे पहिले CEO म्हणून भारतीय वंशाचे अनिल सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रेक डान्स म्हणजे जो स्ट्रीट डान्स झाला आपण म्हणतो त्याचा समावेश केलेला आहे क्रीडा प्रकार म्हणून एक न्यूज होती. तर अशा पद्धतीने आजच्या ज्या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडी होत्या त्याची आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर याच्या संदर्भात पीडीएफ पाहिजे असेल जे काही आपण चर्चा केली तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, खाली लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भात पीडीएफ मिळेल आणि तुमचं मंथलीचं जे करंट अफेअर्स आहे ते तयार होईल. तर तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसंच आमचा YouTube चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपले जे काही मित्र आहेत त्यांना पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.